अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण लोणंद या ठिकाणी माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील यांच्याशी चर्चा करायला आलोय। दिवाळीचे दिवस आहेत, खूप गोड दिवाळी चालली आहे। बघूयात त्यांच्याशी चर्चा करूयात आपण, काय त्यांचं म्हणणं आहे, या समाजाला काय ते उपदेश करतात। स्वर्गीय विनायकराव शेळके पाटील यांचे पुत्र आहेत, त्यांचाही समाजासाठी खूप हातभार लागलेला आहे आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन चाललेले आहेत। बघूयात त्यांच्याशी आपण काय गप्पा गोष्टी मारूयात। नमस्कार सर। नमस्ते। आजच्या काळामध्ये तसं पाहिलं तर लोकांकडे खूप पैसा आहे असं म्हणता येईल। पैसा असून सुद्धा लोकांकडे वेळ नाही। म्हणजे दिवाळी एवढी चालली, पूर्वीच्या काळी कसं असायचं आपण की दिवाळी आली की आपण आपल्या कुटुंबासहित बाहेर गावी जायचं, फराळ घेऊन आपल्या पाहुण्यांकडे आणि तिकडे राहायचो, 2 दिवस गप्पा गोष्टी मारून यायचो। पूर्वी वाहने नाहीची तरी सुद्धा आपुलकी असायची आणि आपण गावी जायचो। तुम्ही ते दिवस अनुभवले असतील लहानपणाचे, तर आजच्या काळात हे कुठेतरी हरवले असं वाटतंय का? निश्चित की आपल्या वेळेचा काळ हा मामाच्या गावी जायचा, दिवाळीचा आनंद घ्यायचा आणि आजचा जो काळ आहे तो मी म्हणेल की एवढा कमी नाही झाला, पण नक्कीच त्याचा आनंद आजची ही मुलं ही घेतात। आज तीही मामाच्या गावात जातात, पण पहिला जो काळ होता असणारी आपली म्हणजे गाड्या असतील तर त्यावेळी आपल्या काळात त्या नव्हत्या। आपण एसटीचा प्रवास असेल, कोण गाडीने जायचं, ज्याच्याकडे जशी वाहनं असतील किंवा जसं जायचं मामाच्या गावाला त्या पद्धतीने ते जात होते आणि हा दिवाळीचा सण हा मामाच्या गावी ते साजरा करत होते। हा विषय म्हणजे हा फरक त्यामध्ये निश्चित झालेला आहे। बघा, म्हणजे पूर्वी लोक गावाला जायचे, आज सर्वांकडे गाड्या घोड्या झाल्यात, पण लोकांकडे वेळ नाही। फराळ आयता झालाय, म्हणजे हल्ली लोक घरी बनवत नाहीत, डायरेक्ट रेडीमेड घेतात आणि शुभेच्छा ह्या व्हॉट्सअपवर झालेल्या आहेत, प्रत्यक्षात भेट होत नाही लोकांची आणि आपुलकी कुठेतरी तुरळत चालली असं मला वाटतंय। तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, कारण की काय होतं की आजच्या माणसाच्या प्रत्येक कुटुंबाच्या गरजा देखील आज वाढलेल्या आहेत। सर्वजण आज बिझी झालेत। बिझी म्हणजे कामामध्ये असतील, कारण आज दिवसभरचा वेळ हा प्रत्येक कुटुंबाला, त्या कुटुंबातला पुरुष असेल, महिला असेल, मुलं असतील, आज तो वेळ पुरत नाहीये। आज मुलाच्या शिक्षणाचा विचार जर केला तर आज पालक त्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं म्हणून इंग्लिश मीडियम सारख्या स्कूलमध्ये एक चांगली फी भरून आज तिथं ते टाकतात। आपल्या काळामध्ये असं नव्हतं, आपल्याला एकाच मीडियम मध्ये मराठी मीडियम त्यावेळी होतं आणि असणाऱ्या सुट्ट्या, असणारा आनंद, असणारा वेळ हा आपला त्यामध्ये आपण देत होतो। त्यावेळेला वेळ हा जास्त आहे आपल्या हातात असं त्यावेळी जाणवत होतं, पण आता वेळ प्रत्येकाला असं झालं की वेळच पुरत नाही अशी परिस्थिती झाली। त्यामुळंच असं मला वाटतंय की हे रेडीमेड फराळ बनवणं असेल, हा प्रत्येकाचा वेळ हा माणूस त्याला वेळ देत नाहीये। आणि तसंही बघितलं तर काही काही कुटुंबामध्ये बघतो की आपण फराळाचं हा घरी बनवला जातोय आणि एक दिवाळीचा सर्व आनंद देखील आज लुटण्याचा, घेण्याचा प्रयत्न ते कुटुंब नक्की या ठिकाणी करतं। फक्त फरक हा वेळेचा असणारा, टाइम कामामध्ये बिझी, प्रत्येकाचा विषय हा वेगळा झालेला निश्चित त्यामध्ये आहे। वा, छान। अलीकडच्या काळामध्ये जे तुम्ही सामाजिक उपक्रम राबवता, जसे की मी पाहतो की क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही भरवता, सामाजिक कामामध्ये तुम्ही गोरगरिबांना मदत करता। ज्यावेळेस एखाद्या पेशंटचं बिल जर वाढलं तर तुम्ही निश्चित त्या ठिकाणी सांगितलं तर ते डॉक्टर लोक सुद्धा ते कमी करतात, यावर काय बोलला? त्या ठिकाणी आपण माझा एक चांगला प्रश्न या ठिकाणी आपण विचारला की जो माझा आवडता छंद आहे तो म्हणजे क्रिकेट, आणि हा सर्वांनाच खेळ आवडतो। पण माझे वडील स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील दादा आज त्यांनी जे सामाजिक काम या समाजासाठी केलंय, आज निस्वार्थी भावनांनी त्यांनी या समाजात अनेक वर्ष त्यांनी काम करून आज त्यांचं जी नाव या आपल्या समाजात आहे, तर त्यांचे विचार वारसा हा चालवण्यासाठी मी जिथं जिथं मला वाटतं की आपल्याला बाबा समाजासाठी एक समाज हिताचं जे काम करायचंय त्या ठिकाणी केलंय। उदाहरणार्थ बाबा कोरोना काळामध्ये मी आमच्या वडिलांच्याच नावाने, स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील यांच्या नावानेच एक अन्नछत्र 1.5 महिना चालवलं। त्याच्यातून लोकांची सेवा केली आणि काय होतं की मला त्याची आवड आहे, सामाजिक काम करण्याची आवड आहे।
दुसरा विषय आपण सांगितला की क्रिकेट. ही स्पर्धा क्रिकेटची भरवण्याचा उद्देश, आता गेली 4 वर्ष मी स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील स्मृती चषक हा मी भरवतोय. त्याचं उद्दिष्ट एकच होतं की मी स्वतः खेळलोय, की मला एक आवड होती आणि एक चांगल्या या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं. या प्लॅटफॉर्म मधून आता आज बघतोय टेनिस क्रिकेटला देखील चांगले दिवस आहेत की टेनिस क्रिकेटमध्ये ISPL म्हणून एक नामांकित स्पर्धा ही ऑल इंडियामध्ये आता सुरू झाली. त्याचा आता ही सीझन 3रा आहे या वर्षीचा. ISPL म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. म्हणजे ज्या ग्रामीण भागातून जे टेनिसचे खेळाडू आहेत त्यांना एक या देशात एक चांगलं व्यासपीठ आता मिळालंय. मग टेनिससाठी एक चांगल्या प्लॅटफॉर्मसाठी आम्ही अशा छोट्या छोट्या स्पर्धा घेतो. त्यासाठी मी लोणंद या ठिकाणी गेली 4 वर्ष लाखो रुपयांची बक्षिसं या ठिकाणी ठेवून त्या मुलांना एक युट्यूब त्या ठिकाणी ऑनलाईन देखील आम्ही म्हणजे जे काही चॅनल असतात त्या युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन ही स्पर्धा जगभर दिसावी. हे खेळाडू ग्रामीण भागातले जगभर प्रसिद्ध व्हावेत. त्यांचा खेळ हा जगातील या सर्वांना पाहायला मिळावा आणि त्यातून त्यांना कुठेतरी एक योग्य ठिकाणी राज्यात असेल या देशाचं असेल एक चांगल्या स्तरावरती जाण्यासाठी त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून ही स्पर्धा मी त्यावेळी सुरू केली आणि निश्चित त्याचा फायदा देखील आम्हाला झाला. निश्चितच बघा, म्हणजे ज्यावेळेस कोरोना काळामध्ये मोठं संकट आलं त्यावेळेस मी स्वतः या ठिकाणी होतो. तुमची जी धावपळ बघितली, तुम्ही लोकांना जे सहकार्य केले, जे शिधा वाटप केला, बऱ्याच लोकांचे अनेक प्रश्न होते पण तुम्ही सर्वांना सहकार्य केलं. त्यावेळेस हे मोठं कार्य तुम्ही त्या ठिकाणी अन्नदानाचं सुद्धा केलेलं आहे. आणि क्रिकेटचं म्हणावं तर बघा, ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्स्फूर्तता मिळावी आणि आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू नुसते राज्य लेवल नाही तर देश पातळीवर खेळावेत हीच त्यांची भावना आहे. म्हणून ते स्पर्धा गेली 4 वर्ष झाले या ठिकाणी भरवतायत. हाच त्यांचा खरा सामाजिक उपक्रम आहे. मी या लोणंद नगरीमध्ये बराच काळ काढलेला आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली. बऱ्याच लोकांच्या आता सुद्धा भावना आहेत की निवडणुका तोंडावर आहेत, अनेक समाजात काही प्रश्न आहेत, तर त्यांची अशी भावना आहे की तुमच्या हातून ते पूर्ण व्हावेत. तर तुमचं काय मत आहे? गेली 5 वर्ष मी या लोणंद नगरीतील नागरिकांनी मला एक लोकप्रतिनिधी दिलं, नगरसेवक म्हणून मला काम करण्याची 2016 ते 2021 पर्यंत मला संधी मिळाली. हे या जनतेनेच मला संधी दिली. माझे वडील स्वर्गवासी विनायकराव शेळके पाटील यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे होता आणि पार्टीने देखील मला ज्या पक्षाने जबाबदारी दिली या सर्वांच्याच मदतीने सहकार्याने मला 5 वर्ष काम करायची संधी मिळाली. मला पहिल्यापासूनच समाजकार्य करण्याची आणि जे काय या लोणंद नगरीमध्ये जे आपल्याला डोळ्यासमोर जे दिसतात असे प्रश्न जे लोकांच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मला असं पहिल्यापासूनच मला तळमळ आहे आणि त्यामुळं मी 5 वर्षात आतापर्यंत काम केलं. आणि पाठीमागं हे जे काय मागचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये जे जनतेने जो कौल दिला तो मीही मान्य केला. पण जी आवड आहे, जी समाजकार्य करण्याची आवड आहे ती कायमच आहे. जर तुम्ही आता विचारलं की जर आता अपेक्षा आहेत, मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी लोकांमध्ये जाईल, लोकांची मतं जाणून घेईल, लोकांची इच्छा असतील, अपेक्षा असतील त्या मी जाणून घेतल्यानंतर बाबा ठीक आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा त्यांच्या इच्छे खातील मी नक्कीच येणारी निवडणूक या जनतेसाठी मी लढेल आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जे प्रतिनिधित्व करावं लागतं एक या नगरपंचायतमध्ये ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि त्यांच्या समस्या नक्कीच मी सोडवायचा 100% प्रयत्न करेल. वा, छान. बघा, म्हणजे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत निश्चितच तुमच्याकडून त्या पूर्ण होतील आणि त्यांचं सुद्धा स्वप्न निश्चित येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल. आमच्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही अजिंक्य महाराष्ट्र न्यूजच्या सर्व टीमला माझ्या वतीने दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना दीपावली गोड जावो. धन्यवाद.